उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये बीड येथे जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आपण अंबाजोगाई शहरामध्ये SFI आणि DYFI या सामाजिक ज्या काही जनआघाड्या आहेत त्या जनआघाड्यामार्फत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई या ठिकाणी एक निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं। ते निषेध मोर्चा या ठिकाणी आता येऊन संपन्न झालेला आहे। आम्ही कलेक्टरकडे जे निवेदन दिलं होतं त्याच्यावरती कलेक्टरने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। आमचं निवेदन शासनापर्यंत पोहोचवू असं आश्वासन दिलेलं आहे। SFIचा या ठिकाणी यशस्वी लढा झालेला आहे। नक्कीच आम्ही SFI म्हणून हे इतक्यावरती थांबवणार नाही आहोत। जोपर्यंत हे निवेदन जोपर्यंत त्या आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहोत। जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं। उपजिल्हाधिकारी कार्यालयावर SFI आणि DYFI यांच्या माध्यमातून एक मोर्चाचं आयोजन केलं। बीड शहरामधील घटना तर सर्वश्रुतच आहे, परंतु अशा घटना अनेक होतात ज्या की पटलावर येत नाहीत। त्या घटना शोधल्या पाहिजेत, त्या पीडितांना न्याय दिला पाहिजे। आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे असे जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना राजआश्रय मिळतो ही या देशाची, ह्या राज्याची आणि ह्या जिल्ह्याची शोकांतिका आहे। तो कुठला शिक्षक नराधम ज्या मुली, ज्या पुरीबाळी शिक्षण घेण्यासाठी नीट असेल, JEE असेल, IIT असेल किंवा मेडिकल कॉलेजमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतात आणि अशा ठिकाणी भरमसाठ लाखो रुपये फीस देऊन आमच्या पोराबाळांना जर सुरक्षितता मिळत नसेल, त्यांचं संरक्षण होत नसेल तर SFI आणि DYFI हे कधीच खपून घेणार नाही। कुठलाही राजकीय पुढारी असो किंवा कोणतीही राजकीय मोठी यंत्रणा असेल, जर ती विद्यार्थ्यांच्या अहिताचं काम करत असेल त्याच्या पुढे जाऊन याच तरुण पोरांना, टीनएजर्स, किशोरवयीन पोरांना अंमली पदार्थाच्या नादाला लावून ह्यांचे राजकीय गुन्हेगारीकरण वाढणार असेल तर SFI DYFI रस्त्यावर येऊन विद्यार्थी, युवक आणि पालकांना एकत्र करून शासनाच्या दरबारात जाऊन आम्ही पीडितांना आणि अन्यायकारक घडणाऱ्या गोष्टींना न्याय मिळवून देऊ। या ठिकाणी एवढंच बोलतो, थांबतो। इन्कलाब जिंदाबाद। 3 वर्षापूर्वी अंबाजोगाईच्या एका नामांकित खोलेश्वर संस्थेमध्ये एका नराधम शिक्षकानं इतकंच वाईट कृत्य केलं होतं। त्याच्यानंतर आता बीडच्या खाजगी संकुलामध्ये हे घडलेलं आहे। त्याचा आपण सर्वांनी निषेध जितका कराल तेवढा कमी आहे। हे का घडतंय? हे घडतंय या देशामध्ये जो स्त्री आणि कमजोर वर्ग आहे त्याच्यावर ते सातत्याने हे अत्याचार होतात। स्त्री कुठल्याही जातीची असू द्या, कुठल्याही धर्माची असू द्या आणि कुठल्याही वंशाची असू द्या, तिला कमजोर समजून तिच्यावरती होणारे अत्याचार जे आहेत ते वरचेवर वाढू लागलेले आहेत। आत्ता तर महाराष्ट्रामध्ये सनातनी कॉर्पोरेट लोकांचं सरकार आल्यामुळं त्यांचं स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो उपभोग म्हणून आहे। स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे आणि ती त्या उपभोगासाठीच आहे, अशा प्रकारची पेशवाई या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। आणि हाथरसपासून ते बीडपर्यंत आणि बीडपासून ते अंबाजोगाईच्या संस्थेपर्यंत हे लोन पसरलेलं आहे। खेड्यापाड्यातल्या बांधावरती, गावागावावरती गोरगरिबांच्या स्त्रियांवरती अत्याचार होतात। कुठल्या स्त्रीवरचे अत्याचार होऊ नयेत, पीडित वर्गानं आणि पीडित समुदायानं ह्याचा प्रतिकार करणं, सनातनी कॉर्पोरेट सत्तेला वठणीवर आणणं हाच एक उपाय आहे आणि ते वठणीवर आणतील याची मला पूर्ण खात्री आहे। येत्या काळामध्ये या सनातनी कॉर्पोरेट सरकारला आम्ही धुळीला मिसळल्याशिवाय राहणार नाहीत एवढी खात्री देतो। घडलेली गोष्ट उमा किरण कोचिंग क्लासेस मध्ये जे घडलेली घटना आहे ती पुढे घडू नये म्हणून आता उपजिल्हाधिकाऱ्यांना आपण आवेदन देऊन आलेलो आहोत। आणि मी असं सूचना करते की जर असं काही घटना होतील, जर मुलींना ह्याविषयी जर कुणाला सांगायला भीती वाटत असेल तर SFI त्यांच्यासाठी कधीही आणि केव्हाही त्यांच्यासाठी SFI चे दरवाजे ओपनच राहणार आहेत। तर त्यांना मी अशी विनंती करते की मुलं असो, मुली असो, पालक असो, कोणते बी, आता ना पालक सुद्धा मुलींच्या विषयी असे गैरसमज एवढे व्यवहार असे करतात की ते विचार करण्यासाठी पण आपल्याला घेऊन येते, माहितीये का। तर पालकांनी बी असं करावे की स्वतःच्या मुलीला आपण उच्च शिक्षण द्यावं। आपण असं करू नये की आपणच घेऊन काम करावं त्यांच्या संग। जर आपले पालकच, आपले शिक्षकच आपले असं जर अत्याचार करत असतील तर बाहेरचे तर सहज करून जातील ना। मग तुम्ही ते अडवलं पाहिजेत। या सरकारांनी सगळं काम करून दिलं पाहिजे ना। यांना आंदोलन आमच्या संग थांबले पाहिजे। खुर्चीवर बसून काय ठोकतात तुम्ही? का ठोकतात तुम्ही? आमच्यासोबत आंदोलन करा। का तुमची काय खुर्चीवरून खाली आलात म्हणून तुमची काय इज्जत जाते का?
शिक्षण करणारे विद्यार्थीच आहोत ना, आमच्या संघ जे करतात त्यांना न्याय मिळवून द्या तुम्ही. आम्ही SFI तुमच्यासाठी कधी पण उपलब्ध राहील ही माझी एवढीच म्हणणं आहे.